सप्तरंगांच्या स्वप्नातून उमगलेली ही रेशीम गाठ, मनामनात दाटली प्रेमाची मधुर साथ, स्नेहबंधांना लाभली साक्ष सर्वांच्या आशीर्वादाची, आज फुलवतोय स्वप्नांचा सुंदर संसारपथ। आज आपण साक्षीदार आहोत एका सुंदर प्रवासाच्या। पुण्यातील दोन सुप्रसिद्ध गाव वडगाव शेरी व बकोरी, जिथे आई तुळजाभवानी आणि 33 कोटी देवांचा पदस्पर्श लाभलाय, जिथे शिवछत्रपतींचा सहवास लाभलाय, तिथल्या दोन प्रतिष्ठित वारकरी सांप्रदायिक कुटुंबाची ही प्रेमगाथा आहे। वडगाव शेरीतील उत्कृष्ट ढोलवादक कैलासवासी दामोदर नामदेव पाडळे व श्रीमती गीताबाई नामदेव पाडळे यांचे नातू आणि बकोरीतील कैलासवासी पारुबाई वसंत दरेकर यांचे नातू स्वप्नील यांचं आज स्वप्न साकार होतंय। स्वप्नील कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाचा मुलगा। याचा जन्म वडगाव शेरी येथील मातेसूळ हॉस्पिटलमध्ये 7 मार्च 1993 रोजी झाला। त्यांचे बालपण बकोरी या गावात मामाच्या घरी आनंदानं बहरलं। स्वप्नीलचं शिक्षण 10वी पर्यंत मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर येथे झालं। विविध स्कॉलरशिप आणि क्रीडा स्पर्धांमध्ये त्यानं प्रमाणपत्र मिळवली। नंतर त्याने औंध पुणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फोटोग्राफी या ट्रेडमध्ये 2रा क्रमांक पटकावला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं कौशल्य मिळवलं। स्वप्नीलचे वडील हे अजिंक्य रिक्षा स्टँडचे कार्याध्यक्ष आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक ज्येष्ठ नेते श्री राजाभाऊ दामोदर पाडाळे यांनी 1972 मध्ये आझाद हिंद मित्रमंडळाची स्थापना केली आणि श्री गणेश उत्सवाची सुरुवात केली। मंडळाच्या माध्यमातून ढोल झांज पथक, हलते देखावे व समाज प्रबोधनाच्या उपक्रमातून मंडळास अनेक बक्षिसे मिळाली। 2023 ते 2024 दरम्यान पुणे पोलीस विघ्नहर्ता ट्रस्ट झोन 4नं आयोजित केलेल्या स्पर्धेत मंडळाला प्रथम पारितोषिक मिळालं। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला। वडगाव शेरीत शिवसेनेचीही स्थापनेमध्ये सक्रिय सहभाग होता व सामाजिक कार्यासाठी अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले। स्वप्नीलचं वारजे व सुसगाव येथील प्रेमळ आत्या, आई संगीता, भाऊ तुषार, वहिनी हर्षदा, काका काकू दाजी आणि सर्व भावंडांचा लाडका म्हणजेच स्वप्नील। त्याची फोटोग्राफी पुणे शहरात प्रसिद्ध आहे। दुबईसारख्या परदेशातही त्याला काम करण्याची संधी मिळाली। शैक्षणिक, वृक्ष संवर्धन, धार्मिक, कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी त्याला अनेक प्रमाणपत्र व सन्मान मिळाले। लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच कोविड-19 काळामध्ये सामाजिक कार्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाननं त्याला गौरवले। आज त्याच्या जीवनात प्रवेश करत आहे सौभाग्यकांक्षिणी सृष्टी। बकोरीतील प्रगतशील शेतकरी श्री विठ्ठल देवराम वारगडे यांची नात व सौभाग्यवती सोनाली आणि मोहनराव विठ्ठल वारगडे यांची ज्येष्ठ कन्या। तिचं बालपण आणि शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय बकोरी येथे झालं। या दोन घराण्यांचा मिलाप घडवून आणला सौभाग्यवती रुक्मिणी पुंडलिक ज्ञानोबा वारगडे यांनी, ज्यांनी दोन्ही कुटुंबांना प्रेमानं जोडलं आणि रक्ताचं जिव्हाळ्याचं नातं फुलवलं। स्वप्नील व सृष्टी यांचा बघण्याचा कार्यक्रम मोठ्या आनंदात झाला। कुमकुम तिलक समारंभानं त्याचा शुभारंभ झाला। 26 डिसेंबर 2024 रोजी साखरपुडा सोहळा धूमधडाक्यात पार पडला। त्या दिवसानंतर घरात लगीनघाई सुरू झाली। 7 मार्च 2025 स्वप्नीलचा वाढदिवस। या दिवशी त्याने प्रथम श्री चिंतामणी देवस्थान थेऊर येथे जाऊन श्री गणेशाचे आशीर्वाद घेतले। श्री गणेशाला शुभपत्रिकेचं विधिवत आमंत्रण दिलं। आईवडिलांच्या डोळ्यात असलेली स्वप्न, स्वतःचा कॅमेरा, 1 BHK फ्लॅट, नूतन वास्तू आणि 4 चाकी गाडी स्वप्नीलनं पूर्णत्वास नेली। त्याच दिवशी नव्या गाडीचं पूजनही करण्यात आलं। बस्ता बांधण्यात आला। पत्रिका तयार झाल्या। रंगीबेरंगी प्रेमानं सजवलेल्या अक्षता व सांडगे पापड याची तयारी झाली। देव उजळविण्यात आले। आई तुळजाभवानी आणि ग्रामदैवतांना नैवेद्य दाखवण्यात आला। सुवासिनी व बालगोपाळांच्या आशीर्वादानं कार्यक्रमाचा प्रारंभ झाला। दाजी पवार कुटुंब, आळंदीच्या मातोबाची भुणवे कुटुंब, बकोरीतील वारगडे, मगर, लोहगावचे खांदवे, वडगाव शेरीतील गलांडे, गायकवाड, कळसकर, मोडक, बागवे, लोहार कुटुंब, मुंबईचं भोसले कुटुंब, वारजेचे बराटे कुटुंब व सुसगावचे फनसे कुटुंब व वडुबुद्रुक येथील भंडारे मामा यांनी वाजत गाजत केळवण आणलं व सर्व कुटुंबियांनी मनापासून केळवण केलं।
1 मे रोजी आनंदानं हळद लागली. 2 मे रोजी गाना बांगड्यांचा रंगतदार कार्यक्रम झाला. 4 मे रोजी संगीत संध्या आणि नवदेवाची मेहंदी जल्लोषात साजरी केली. 6 मे रोजी देवाचे भडंग भक्तिमय वातावरणात झाले. 7 मे 2025 ही तारीख निवडली गेली कारण हाच दिवस होता स्वप्नीलच्या काकांच्या लग्नाचा वाढदिवस, मित्र अमोलच्या लग्नाचा वाढदिवस, वडील राजाभाऊ यांचा वाढदिवस, लाडके पुतणे शिवांश व देवांश यांचा वाढदिवस. या शुभयोगाने सृष्टी आणि स्वप्नीलचा शुभविवाह साजरा करण्याचा निर्णय झाला. आज सर्व क्षेत्रातील मान्यवर पाहुणे आपल्या शुभहस्ते वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या हातातील अक्षदा आणि मनातील प्रेम यांच्या साक्षीनं ही नव्यानं जुळलेली रेशीमगाठ आज बहरते. 10 मे 2025 रोजी सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळासाठी आपणा सर्वांना उपस्थित राहायचंय बरं का. या नवजीवनाच्या सुरुवातीस आपल्या सर्वांचं प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वप्नील आणि सृष्टी यांना लाभो हीच श्रींचरणी प्रार्थना. धन्यवाद.